रघुवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, जैतू जैतू इंदुराश्रम हे यूट्यूब चॅनल महाशिवरात्री निमित्त सादर करत आहे हर हर महादेव ही श्रृंखला। यामध्ये आपण पाहूया महादेवांबद्दल अधिक माहिती, त्यामुळे तुमच्या आध्यात्मिक स्तराला उंचावण्यास नक्कीच मदत होईल। या श्रृंखलेमध्ये आपण पाहूया महादेवांची विविध रूपे, शिवपरिवार, शिवलोक, शिवाचा नामजप, आरती इत्यादी। शिव, शंकर, महादेव अशी वेगवेगळी नावे धारण केलेली ही देवता सहज प्रसन्न होणारी देवता आहे। त्यामुळेच शिवाचे भक्त फार मोठ्या प्रमाणावर आढळतात। महाशिवरात्र हे शिवांचेच व्रत आहे। महाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात। या दिवशी शिवतत्व नेहमीपेक्षा सहस्रपटीने अधिक असते। शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी या दिवशी शंकरांची भावपूर्णरित्या पूजा अर्चना करावी आणि ओम नमः शिवाय हा नामजप करावा। उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत। आता आपण पाहूया महाशिवरात्र व्रताचा विधी। माघ कृष्ण त्रयोदशीस एक भुक्त राहावे। चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा। सायंकाळी शास्त्रोक्त स्नान करावे, भस्म व रुद्राक्ष धारण करावे। प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे, शिवाचे ध्यान करावे। षोडशोपचारे पूजा करावी, भवभवानी प्रीत्यर्थ तर्पण करावे। शिवाला 108 बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत। मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे। पूजा, समर्पण, स्तोत्रपाठ, मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे व क्षमायाचना करावी। महाशिवरात्रीला रात्रीच्या 4ही प्रहरी 4 पूजा असतात, त्यांना यामपूजा असे म्हणतात। प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा, बेलपत्री वाहाव्यात। नामस्मरण, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे। पहाटे स्नानादी सोपस्कर आटोपून पुन्हा शिवपूजा करावी। पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे, आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी। महादेवाने विश्रांती घेणे म्हणजेच महाशिवरात्र होय। भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात, त्या प्रहराला म्हणजे शंकरांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागचे शास्त्र असे आहे की शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्यावेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात। शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवांनी स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। त्यामुळे विश्वातील तमोगुण किंवा हलाहल शिवतत्व स्वीकारत नाही। त्यामुळे ब्रह्मांडामध्ये तमोगुणाचे प्रमाण प्रचंड वाढते, परिणामी वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो। त्याचा वाईट परिणाम सगळीकडे पसरवू नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्व आकृष्ट केले जाते। त्यामुळे वाईट शक्तींचा परिणाम जाणवत नाही। भगवान शिवांनी स्वतः भक्तांना आशीर्वाचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील त्यांच्यावर माझी सदैव कृपादृष्टी राहील। पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, कुमारिकांना मनासारखा वर मिळेल, विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल, हे आशीर्वचन आहे स्वतः भगवान शिवांचे। बंधू भगिनींनो, व्हिडिओ आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे हर हर महादेव श्रृंखलेतील येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील। चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। हर हर महादेव।